नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं, त्यामुळे आपला वेळही वाचतो, त्यामुळे आपल्याला पटकन ब्लाऊज कट करता येतो। तर बऱ्याच जणींना ब्लाऊज कटिंगचा कंटाळा येतो, त्यावेळेस लवकरात लवकर कपड्यावरती ब्लाऊज कशी कटिंग करायचा आणि कमी कपड्यामध्ये कमी वेळामध्ये आणि डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कमी वेळामध्ये आणि डायरेक्ट कटोरी कशी वाढवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग करताना येणाऱ्या काही अडचणी आहेत त्या अडचणी येणार नाहीत। ह्या ब्लाऊज कटिंगमध्ये तुमचं शोल्डर जे आहे ते बिलकुल उतरत नाही, तर शोल्डर उतरू नये त्यासाठी खास टिप्स आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे, 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज आहे, 34 साईजचा ब्लाऊज। ह्यामध्ये परफेक्ट असा आपला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग होतं। त्यासाठी आपल्याला आता सुरुवातीला घडी घालून घ्यायची आहे। तर ब्लाऊज उकलून घेतलेला आहे पूर्ण, आणि 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला। 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, 8.5, 9 आणि 10 इंचाची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे। सुरुवातीला मी आता इथं डबल फोल्ड कपडा करते आणि 10 इंचाची घडी घालते। एक एक पार्ट आपण काढूयात। सुरुवातीला पाठीमागचा पार्ट काढायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरचा पार्ट काढून घ्यायचा आहे। तर बघा, आता मी इथं घडी घेतलेली आहे। ही घडी कितीची आहे बघूया आपण अगोदर। 10ची घडी घ्यायची आहे आपल्याला। इथं आपली कमी झालेली आहे, आणखी थोडी घडी घेऊयात आपण आता। इकडे 10ची झालेली आहे, इकडच्या बाजूला थोडंसं कमी आहे। बरोबर आपली 10ची घडी झालेली आहे। व्यवस्थित दोन्ही साईडला बघून घ्यायचं आहे, खालच्या वरच्या साईडला बघून घ्यायचं आणि मग घडी घालून घ्यायची आहे। 10ची घडी झालेली आहे। उंची घ्यायची आहे, तयार ब्लाऊजची उंची 13 आहे। 1 इंच मार्जिन म्हणजे 14 इंच इथं उंचीमध्ये घ्यायचं आहे। ब्लाऊजची उंची आपल्याला इथं 14 इंच घ्यायची आहे, ठीक आहे। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गळारुंदी घ्यायची आहे। 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि 3 इंच शोल्डर। तयार शोल्डर आपला 2.5 इंच आहे, इथं आपण अर्धा इंच वाढवलं म्हणजे 3 इंच शोल्डर घेतलेला आहे आपण। आता आपल्याला ज्या ठिकाणी गळारुंदी घेतलेली आहे तिथंच खाली आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा 8.5 इंच आहे, तयार 8 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 8.5 इंच। तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही गळा घ्यायचा आहे। वरती गळारुंदी 2.5 इंच घेतली, इथंही आपल्याला गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि हे आपल्याला पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे। आता गळा समोर पाठीमागच्या गळ्याला जसा पाहिजे तसा आकार द्या। इथं मी गोलाकार देऊन घेत आहे। आपला गोलाकार झालेला आहे पाठीमागच्या गळ्याचा। आता मुंडा घ्यायचा आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। वरती 3 इंच शोल्डर आहे, इथंही आपलं 3 इंच शोल्डर आहे का बघूनच मार्किंग करायचं आणि हे पण पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे। झालेला आहे। आता आपल्याला काय टाकायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन। छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच, 1.5 इंच मार्जिन, 10 इंच। छातीचा चौथा भाग किती आहे आपला बघा, 8.5 इंच छातीचा चौथा भाग, आणि हे जे आहे ते प्लस 1.5 इंच मार्जिन। हे आपण असंच सरळ मार्किंग करायचं आहे। हे झालेलं आहे। आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तर टक्स कितीचा घ्यायचा, 4 इंच घ्यायचा आहे। हे बघा, इथं 4 इंच आडवा टक्स घेतला, वरती 3.5 4 इंच घ्यायचं आहे। 4 इंच वरती घेतलं, इकडच्या बाजूला अर्धा इंच, इकडच्या बाजूला अर्धा इंच, आणि हे क्रॉसमध्ये असं आपला पाठीमागचा टक्स झालेला आहे। तर हे आपली झालेली आहे पाठीमागच्या भागाचा। आता इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पाठीमागचा भाग आहे म्हणून एकच आकार द्यायचा मुंड्याचा, तो 1.5 इंचाचा, आणि हे 1.5 इंच, 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 1
हे बघा, हे मुंड्याला आकार देऊन झालेला आहे आपला. आता हे आपण कट करून घेऊया. हे कट करू आपण आता. धन्यवाद. हे साईडला करू आपण. हे बघा, हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण समोरच्या भागाची कटिंग करू. आता आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण समोरच्या भागाची कटिंग करू नये. समोरच्या भागाची कटिंग करताना डबल फोल्ड कपडा करायचा आहे आणि त्याच्यावरती हा पार्ट ठेवून आपण कट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला जेवढी घडी घेतली तेवढी घ्यायची. त्याच्या अगोदर आपल्याला हा डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कटिंग आहे आणि डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत. त्यामुळे आपल्याला काय बदल करायचे ते मी तुम्हाला सांगते. बघा, आता आपण घडी घेतलेली आहे. तर ही घडी जी आहे ती सुरुवातीला बघा आपल्याला किती घ्यायची आहे, 10ची घडी, बरोबर. म्हणजे आपला छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, म्हणजे 10.5 इंच झालेलं आहे आपलं. ठीक आहे. तर 10.5 इंच झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हे व्यवस्थित असं आपल्याला अगोदर ठेवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्या अलीकडं आपल्याला हा डबल फोल्ड आहे, बरोबर, पाठीमागचा भाग आहे. ह्याच्या अलीकडे आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. तर काय आहे, तर डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण. डायरेक्ट कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला अलीकडच्या साईडला अंतर पाहिजे. हा पार्ट बघा मी इथं ठेवलेला आहे, हा पाठीमागचा भाग आहे. इथून जर ठेवलं तर डायरेक्ट कटोरी वाढवायला कपडा कमी पडणार, म्हणून आपल्याला हे अंतर 1.5 इंच सोडायचं आणि त्याच्या पुढे हा पार्ट ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला हे 1.5 इंच अंतर आहे का बघून घ्यायचं आहे. आणि 40 साईजचे पुढचे ब्लाऊज असतील त्यांच्यासाठी हे अंतर 2 इंच सोडायचं आहे. हे बघा, हे 1.5 इंच आहे, बरोबर 1.5 इंच अंतर सोडायचं आणि मग आपण कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने हे ब्लाऊजची कटिंग आहे. यामध्ये तुमचं शोल्डर जे आहे ती कधीही उतरत नाही. तुमचा ब्लाऊज कसाही असू द्या, कुठल्याही साईजचा असू द्या, ह्या पद्धतीमध्ये शोल्डर उतरतच नाही बिलकुल. हे 1.5 इंच आपण अंतर सोडून घेतलेलं आहे. बघा, आता हे 1.5 इंच अंतर सोडल्याच्या नंतर आता आपल्याला हे जसं आहे तसं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हा जो पार्ट आहे पाठीमागचा, सेम त्याच पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून घेतल्याच्या नंतर आता आपण बघूयात. अगोदर सुरुवातीला जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरच्या भागामध्ये काहीही बदल करायचा नाही, फक्त मुंडा आहे तो आपल्याला परत घ्यायचा आहे. अगोदर जसं आहे तसं मार्किंग करायचं, गळारुंदीला मार्क करायचं. हा मुंडा आपला, ही उंची सुरुवातीला जसा आहे तसा पाठीमागचा मुंडा मार्क करून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन, ठीक आहे. आता आपण हे उचलून घेऊयात. आता हे अंतर आपल्याला कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला परत सांगते. बघा, आता आपला हा पार्ट आहे तो आपण उचलून घेऊयात आणि आपण मग आता ह्याचं मार्किंग करूयात. तर बघा, आता समोरचा गळा ब्लाऊजच्या मापानुसार समोरचा गळा किती आहे आपला, 5.5 तयार आहे. 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6 इंच आपला समोरचा गळा घ्यायचा आहे. ठीक आहे. इथं 6 इंचाला एक मार्क केलं. वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली. समोरही गळारुंदी 2.5च घ्यायची. गळारुंदी जास्त झाली तर समोरचा गळा पसर होतो आणि शोल्डर उतरतो. समोरचा गळा जास्त झाला तरीही आपलं शोल्डर उतरत असतं. त्यामुळं समोरचा गळा आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार परफेक्ट व्यवस्थित घ्यायचा आहे. गळारुंदी वरती जेवढी घेतली तेवढीच गळारुंदी घ्या. गळारुंदी समोर जास्त घ्यायची नाही, बरोबर 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची आहे आणि समोरील गळा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा, हे झालेलं आहे आपलं. आता हे आपण पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि समोरच्या गळ्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बघा, हे आपलं समोरच्या गळ्याचा गोलाकार देऊन झालेला आहे. आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. आता हा आपला पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा किती घ्यायचा, पाठीमागं मुंडा किती घेतलेला आपण, 6 इंच मुंडा घेतलेला. आणि पाठीमागे 1.5 इंचाला आकार दिलेला. आता आपल्याला 1 इंचाला आकार देऊन घ्यायचा आहे.
अशा पद्धतीनं हा मुंड्याला आकार देऊन घेतला आपण. पाठीमागचा 1.5चा, हा समोरचा 1 इंचाचा. ठीक आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचं आहे. तर छातीचा चौथा भाग आपला किती आहे? 8.5 इंच. तर कुठं माप टाकायचं? ह्याच्या पुढं टाकायचं. हे जे माप आहे आपलं, हे 1.5 इंच अंतर सोडून ह्याच्या पुढं माप टाकायचं आहे आपल्याला, कारण हे अंतर फक्त कटोरी वाढवण्यासाठी आहे. म्हणून ह्याच्या पुढे आपल्याला पूर्ण माप टाकायचं आहे. आणि हे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, कटोरी वाढवताना काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगते. तर आता बघा हे आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालेलं आहे समोरच्या भागाचं. बघा आता हे झाल्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवण्यासाठी काय करायचं आहे, तर वरती इथून 2 इंच अंतर घ्यायचं आहे. ह्यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही, क्रॉसपट्टी आपण दुसरी काढून घ्यायची आहे. इथं आपण 2 इंचाला मार्किंग केलं. इकडल्याही साईडला आपल्याला बरोबर 2 इंचाला मार्किंग करायचं आहे. म्हणजे फिटिंगची साईड आहे ना, म्हणजे त्या साईडला आणि इकडच्या साईडला 2-2 इंचाला 2 मार्किंग करायच्या. 2 इंचाला मार्किंग केल्यानंतर आता आपण बघा हे असं 2 इंचाला मार्क केलं आणि 2 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घेतलेला आहे. 2 इंचाचा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला परत एकदा ह्याच्यावरती इथं 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा इथं 2 इंच घेतलं आणि हे 2 इंच अंतर घेतलेलं आहे. हे असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे समोरच्या गळ्यापासून हे क्रॉस असं जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आता आपल्याला इथून इकडं काय काय करायचं आहे, कटोरीचा राऊंड टाकायचा आहे. तर किती आहे, 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर 7.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर 7.5 इंच इथं घ्यायचं आहे. आता बघा 7.5 इंच घेतलं. 7.5 इंच घेतल्यानंतर आता आपल्याला हा पार्ट आहे ना, ह्याचा लगेच मध्य काढून घ्यायचा आहे. 7.5चा मध्य घ्यायचा आहे. बघा आपल्याला बघा टेप आहे तो डबल फोल्ड करायचा आणि इथं आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य काढायचा आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं. हा आता मध्य काढलेला आहे. कटोरी राऊंड घेतला 7.5 इंच. 7.5चा मध्य काढला. मध्य काढलाय तिथं खाली मार्किंग करा, तिथं मार्किंग केलं आणि त्याच्या खाली आपल्याला 2 इंच अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे. बरोबर 2 इंच घ्यायचं. कुठं घ्यायचं आहे, तर मध्य ज्या ठिकाणी काढला आपण त्या ठिकाणी 2 इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे. 2 इंच अंतर घेतल्यानंतर आता आपल्याला पट्टीने हे आहे ना, हे मार्क करून घ्यायचं आहे. इकडचा पॉईंट आणि इकडचा पॉईंट आपण ही कटोरी वाढवून घेत आहोत. ठीक आहे. आता ही खालच्या साईडची कटोरी वाढवून तयार झालेली आहे. आता खालच्या साईडची कटोरी वाढवून झालेली आहे. तर इथल्या साईडला आपल्याला वाढवायची आहे. इथं बघा बरोबर खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. इथून खाली आणि इथं 1 इंच आणि हे पट्टीनं मार्क करून असं गोलाकार देऊन कटोरीचा राऊंड देऊन घ्यायचा आहे. बघू शकता सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण इथं कटोरीचं मार्किंग केलेलं आहे. ह्यामध्ये बघा डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे, त्यामुळे शोल्डर बिलकुल उतरत नाही. ब्लाऊजमध्ये काहीही एक प्रॉब्लेम येत नाही. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे सेम ह्याच पद्धतीनं कटिंग करा. आपल्या चॅनलवरती याच्या अगोदरही डायरेक्ट कपड्यावरती कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत. त्याचप्रमाणे पेपर कटिंगवरतीही व्हिडिओ अपलोड आहे. जसे पाहिजे तसे व्हिडिओ आहेत. सहज सोप्या पद्धतीने आपण हे ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. ह्यामध्ये आपला वेळ वाचलेला आहे, कपडाही वाचतो आपल्याला, कारण आपण छोटी कटोरी काढून मोठी कटोरी काढली तर आपल्याला डबल हा कपडा लागतो. त्यामुळे मी इथं बघा तुम्हाला डायरेक्ट फक्त हे 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे. हा एक्स्ट्रा कपडा इथं थोडासा लागलेला आहे आणि इथं थोडासा. आणि आता आपण दुसरी क्रॉसपट्टी काढणार आहोत. ह्यामध्ये क्रॉसपट्टीही निघत नाही. तर बघा एकदम छान अशी कटोरी तयार झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता बघा कट करताना कसं कट करायचं, हे क्रॉस जसं आहे तसं कट करायचं आपल्याला सुरुवातीला. आता हे जसं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे. तर यामध्ये बघा तुमचं शोल्डर उतरणार नाही. ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. काही एक प्रॉब्लेम येत नाही ह्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये. त्यामुळं कोणत्याही साईजचा ब्लाऊज तुम्ही ह्या पद्धतीनं कटिंग केला ना, तुमचा ब्लाऊज 100% परफेक्ट येणार आहे. तर हे आपण बघा अगोदर हे कट करून घेऊ आपण कटोरी आणि मग साईड पट्टी कट करू. बघा कटोरी जशी आहे तशी गोल आकारमध्ये कट करून घ्यायची आहे आपल्याला.
बघा कटोरी कट झालेली आहे. कटोरी कट झाल्यानंतर आता आपल्याला इथं थोडासा व्यवस्थित आकार देऊन घेऊया. ते झाल्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हा आपण कटोरीला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे टोक आहे ना, या टोकावरती ठेवायचं. हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं असं. आणि उरलेला जो पार्ट आहे म्हणजे हे क्रॉस जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कमी जास्त जो कपडा आहे इथं हा कपडा कट करायचा. त्यामुळे कटोरीला टक्स घालताना आपल्याला व्यवस्थित टक्स येतो. त्यामुळे हे जे आहे ते व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे इथलं करून. तर कटोरी आपली व्यवस्थित अशी तयार आहे. तर बघा व्यवस्थित अशी कटोरी तयार झालेली आहे. कटोरी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, साईड पट्टीचं कटिंग करायचं आहे. साईड पट्टीचं कटिंग करताना बघा हा खालचा पार्ट आपल्याला 2 इंचाचा तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता बघा इथं आपल्याला एकच मुंडा कट करायचा आहे समोरचा. पाठीमागचा मुंडा आपण कट करणार नाही. फक्त 1.5 इंचाचा मुंडा सोडून 1 इंचाचा मुंडा इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ही आपली साईड पट्टी आणि ही आपली कटोरी ही तयार झालेली आहे. हा आपला पाठीमागचा पार्ट आहे. तर आता आपण बाही कटिंग आणि क्रॉस पट्टीचं कटिंग करूयात. हे साईडला ठेवू आपण. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर बाहीचं कटिंग करताना तर 4 फोल्ड करायचे आहेत. हा बघा एक फोल्ड, डबल फोल्ड लागतो. म्हणजे बाही कटिंग करताना नेहमी आपल्याला 4 फोल्ड पाहिजे असतात. म्हणजे आपली बाही व्यवस्थित येते. बघा हे आहे ते डबल फोल्ड केलेलं आहे मी. आता डबल इकडे घालण्याच्या ऐवजी इकडंच कपडा जास्त आहे, तुम्ही असंही घालू शकता. म्हणजे हाता डबल फोल्ड केला त्याच्यानंतर हा एक फोल्ड म्हणजे 4 फोल्ड झाले. पण मी काय करत आहे, इकडे आपल्याला क्रॉस पट्टी, पायपिंग पट्टी, कमरपट्टी, हुकलूक पट्टी काढायची आहे. त्यामुळे मी काय करत आहे, इकडेही आपला भरपूर असा कपडा आहे. त्यामुळे काय करत आहे, हे एक डबल फोल्ड झालं आणि हे जे आहे ते याच्यावरती असं फोल्ड करत आहे. म्हणजे 4 फोल्ड होतात आपले इथं. ठीक आहे. तर म्हणजे व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल. मी काय केलेलं आहे, अगोदर आडवी घडी घातली, असं फोल्ड केलं, त्याच्यानंतर ह्यावरती असं फोल्ड केलं, जेणेकरून आपल्याला 4 फोल्ड मिळतील आणि आपला कपडाही वाचेल. कारण आपल्याला पूर्ण कपड्यामध्ये पूर्ण ते ह्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. ह्या ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टीही काढायची आहे आपल्याला. त्यामुळं आपण हे असं केलेलं आहे. तर बघा आपल्याला इथं घडी घालून घेतलेली आहे मी. ठीक आहे. घडी घातल्याच्या नंतर आता आपल्याला माप टाकायचं आहे ब्लाऊजचं. सुरुवातीला आपल्याला घडी बरोबर आहे का बघूया. 8.5ची घडी पाहिजे आपल्याला. तर बरोबर आपली इथं 8.5ची घडी झालेली आहे. तर व्यवस्थित एकदा चेक करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज कटिंग केल्यानंतर कपडा कमी पडू नये, त्यासाठी आपल्याला ही घडी आपली बरोबर 8.5ची आहे. आता बाहीची उंची टाकायची आहे. तयार बाहीची उंची किती आहे, 5 इंच तयार बाहीची उंची आहे. तर 1.5 इंच मार्जिन, म्हणजे सुरुवातीला मार्जिन टाकायचं आहे आपल्याला 1.5 इंच. 1.5 इंच मार्जिन टाकलं आणि 5 इंच बाहीची उंची. अगोदर आपण हे जे आहे ते सरळ करून घेऊया, कारण इथं आपल्याला क्रॉस दिसत आहे. त्यामुळे आपण सरळ करून घेऊ, म्हणजे आपले बाहीचं कटिंग कन्फ्यूज होणार नाही. हे आपण सरळ करून घेतलं. आता इकडच्या साईडनीच आपण उंची टाकूया. तर बाहीची उंची किती आहे, आपली तयार उंची किती आहे, बरोबर 5 इंच बाहीची उंची आहे आपल्याला. तर 5 इंचाला एक मार्किंग केलं. हे मार्किंग चुकीचं आहे आपलं. ठीक आहे. आणि आपण इथं 1.5 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे. बघा हे उंची, बाहीची उंची 5 इंच, हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे. तर बाहीची रुंदी किती आहे, छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 इंच. तर आपण कोणत्याही साईजच्या बाहीची कटिंग करताना त्याचा छातीचा चौथा भाग जो आहे तो घेतो, म्हणजे 8.5 इंच, म्हणजे बाहीरुंदी आपली परफेक्ट येते. इकडच्याही बाजूला आपल्याला सेम बाहीरुंदी घ्यायची आहे, म्हणजे 8.5 इंच घ्यायची आहे. हे बघा, आणि हे मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बॉक्स करायचं आपल्याला हे. ठीक आहे. तर आता 5 इंचाची बाही आहे. 5 इंचाची बाही आहे, तर आपल्याला कॅप हाईट जे आहे ते 2 इंच 2.5 इंच घ्यायचे आहे.
5 इंच बाहीची उंची असेल त्यावेळेस 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. 2.5 इंच घेतलेला आहे तिथंच खाली आपल्याला बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. आणि 2 इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला खालीही 2 मार्किंग करायचे आहेत, 1 इंचाला आणि 2 इंचाला. सुरुवातीला आपण 2 इंचाला मार्किंग करायचं, परत 1 इंचाला करायचं, अशा 2 मार्किंग करायचे आहेत आपल्याला. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी काय करायचं आहे, हे बघा, हे 2 इंच इथं जे खाली आपण 2 इंच घेतलं ना, त्या 2 इंचापासून खाली आपल्याला 2.5 इंचाला एक मार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार देताना इथून सुरुवातीपासून आकार द्यायला सुरुवात करायचं आणि बघा अशा पद्धतीनेही आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला. हा झाला एक आकार. आता हे 2.5 इंचाला मार्किंग केले तिथंच खाली आपल्याला बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे मोजून. हे बघा असं अर्धा इंच घेतल्यानंतर आता आपल्याला इथून हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे, तिथून आकार द्यायचा. हे बघा असं, हे असं आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या परफेक्ट असं बाहीचं कटिंग झालेलं आहे. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे सेम पद्धतीनं बाहीला आकार दिले ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. तर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हे जे आहे ते क्रॉस जे आहे ते हे मार्क करून घेऊया, कारण हा एक्स्ट्राचा कपडा आहे इकडचा आपल्याला. पाच, 6 आणि 7 इंच बरोबर. हे बघा आपलं इथं 7 इंच आहे, हे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करायचं आहे. तर दंडघेर किती आहे आपला, 6 इंच दंडघेर आहे. 1.5 इंच मार्जिन हे आपण क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे असं, म्हणजे हे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन आहे. अशा पद्धतीने आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग झाले, मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. हे झालेलं आहे आपलं कटिंग. तर बघा आपल्या 2 बाह्या एकमेकावरती तयार झालेल्या आहेत. आता दोन्ही बाहीचं हे झालेलं आहे. तर आपल्याला दोन्ही बाहीला सेप कसा द्यायचा, तर आता बघा दोन्ही बाही जे आहे ते आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदाच आपण दोन्ही बाहीला आकार देऊन घेणार आहोत. तर हे बघा असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आणखीन आपला कुठलाच आकार दिलेला नाही त्यामुळे असं एकमेकावरती ठेवून घ्यायचं. दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत. बरोबर बाही करून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण मार्किंग केलेला पार्ट वरती घेऊया, बिगर मार्किंगचा पार्ट खाली घालूया, म्हणजे आपल्याला ते कट करता येईल. आता बघा हे कट करायचं आहे आपल्याला. तर हे आपण कट केलेलं आहे दोन्ही पार्टमधून. आणि हा जो पार्ट आहे तो आपला समोरचा पार्ट आहे. कधीही आपण कटिंग केलेला पार्ट असतो ना तो समोरच्या भागामध्ये लावत असतो. हे बघा हा खोलगट पार्ट आहे समोरचा आहे आणि हा समोरच्या भागाला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग ही झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. तर क्रॉसपट्टी कितीची काढायची, तर बघा क्रॉसपट्टी आपल्याला डबल काढून घेऊया तिथं आपण. तर आपल्याला क्रॉसपट्टी 3 आणि 2.5ची काढायची आहे आणि 8.5, 9 आणि 10 इंच रुंदी पाहिजे. ठीक आहे. हे फोल्ड आणि हे
बघा इथं 3 घेतलेला आहे आपण आणि त्याची रुंदी घ्यायची आहे 10 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग किती होता आपला 8.5 इंच, 1.5 इंच मार्जिन, 9 आणि 10 इंच. आधी आपण 10 इंचाला मार्क करून घेऊया. थोडंसं इकडे सोडूया क्लिअर करण्यासाठी. हे बघा हे 10 इंचाला मार्क केलेला आहे. आता इथं किती घेतलेलं आहे आपण 3 इंच आणि इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. क्रॉसपट्टी काढताना बघा हे 2.5 इंच घेतलं. इकडं किती घेतलं 3 इंच घेतलं आणि इकडे हे आडीचा बॉक्स करायचा. आडीचा बॉक्स करून आपल्याला हे सरळ मार्क करायचं आहे अगोदर आणि परत हे क्रॉसमध्ये असं आपल्याला घ्यायचं आहे क्रॉसपट्टी अशी, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो. त्यामुळे हे असं क्रॉस घ्यायचं आहे. ही झालेली आहे क्रॉसपट्टी. आता हे कट करू. अशा पद्धतीने बघा आपली क्रॉसपट्टीचंही कटिंग झालेलं आहे. हे एक्स्ट्राचं थोडंसं आहे ते हे कट करून घेऊया आपण. तर बघा अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टीचंही व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. तर बघा इथं सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे. कुठल्या साईडच्या ब्लाऊजचं तुम्हाला कटोरी राऊंड हवा आहे तेही नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.